भाऊ, नांदेड शहरात जवळपास 3 दिवसामध्ये 5 खुनाच्या घटना घडल्या, त्यामुळे सामान्य नांदेडकर जो आहे तो भयभीत आहे. काय प्रतिक्रिया आहे? अत्यंत वाईट अशा या घटना आहेत आणि ज्या पद्धतीनं नांदेड शहरामध्ये अवैध हत्यारं आलेले आहेत. आपल्याला माहित आहे की नांदेड शहर हे तेलंगणा आणि कर्नाटक आणि इकडे विदर्भाच्या बॉर्डरवर बसलेले आहे. त्याच्यामुळे अनेक गुन्हेगार इथे गुन्हे करतात, तेलंगणात पळून जातात किंवा कर्नाटकात पळून जातात. दुर्दैवानं वचक इथं गुन्हेगारांवर राहिलेलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये अवैध जे असतील पिस्तूल नांदेड शहरात जर झटकी घेतली तर किमान 1,500 ते 2,000 पिस्तूल आपल्याला सापडतील आणि त्यामुळं कोणाचाच वचक या शहरावर राहिलेला नाही. कोणी कोणाला घ्यायला तयार नाही आणि 1.5 ते 2 लाख मुलं बाहेरचे इथले ट्युशनचे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचंही बऱ्याचदा एक्स्टॉर्शन होतं. काही लोकांचे लॅपटॉप हिसकावून घेतले जातात, त्यांना व्याजाने पैसे दिले जातात, त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात. हे सुद्धा काम मुलांना मारहाण झाली. एकदा मी आमदार असताना मी रेड हँड पकडलेलं होतं आणि तो खुनाचा आरोपी होता. इंजिनिअरिंगच्या GGSच्या 2 मुलांना मारत येत होता आणि त्यावेळेस पकडून मी त्याला SP ऑफिसला घेऊन गेलो होतो. 3 वर्षापासून फरार असला खुनाचा आरोपी होता. त्यामुळं नांदेड शहरामध्ये लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय होणं गरजेचं आहे आणि अत्यंत कार्यक्षम आणि निपक्षपातीपणे काम करणारे अधिकारी इथं असणं गरजेचं आहे. अनेक लोक वृत्तपत्रांमधून स्वतःच्या दबंग अजून काय काय पोलिसांच्या प्रतिमा रंगवतात, सिंगम वगैरे, आणि जिथं कुठं तोडपाणी करायचंय तिथं मात्र तोडपाणी करायला सगळ्यात पुढं असतात. खरं म्हणजे शहाजी उमापांसारखे IG साहेब इथं आहेत आणि एक कर्तव्य कठोर आणि नॉन करप्ट असा अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा घटना घडणं हे थोडंसं नांदेड शहराच्या दृष्टीनं दुर्दैव आहे आणि या शहराला एक चांगलं वळण लागावं यासाठी केवळ पोलिसांचा वचक नाही तर संस्काराची सुद्धा गरज आहे. आरोपी पकडले गेले की मग राजाश्रय असतो, त्यांना कुठल्या पार्टीशी संबंधित असतात, पोलिसांवर दबाव येतो. अनेकदा ते घटनांमध्ये दिसून आलेले आहे. जो मयत झालेला आहे तो पण एक निवडणूक लढवली होती, तर राजाश्रय भेटतो आणि त्यामुळे हे आरोपी निश्चित 2 प्रकारचे गुन्हे असतात. बरेचदा राजकीय कार्यकर्ते असतात, त्यांच्यावरती आंदोलनाचे गुन्हे असतात. परंतु खरंच मुलींची छेडछाड असेल, बलात्कार असेल किंवा चोरी असेल, ज्या पद्धतीचे क्रिमिनल लोक आहेत यांना कोणीही आश्रय देऊ नये अशा मताचा मी आहे. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरी शहरातल्या व्यापाऱ्यांकडून खंडण्या जमा करण्यात आल्या शेकडो कोटी रुपयाच्या आणि अनेक व्यापारी नांदेड शहर सोडून गेले. त्यामुळं राजकीय लोकांनी कठोर भूमिका घेणं अतिशय आवश्यक आहे. मग ती कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनी अशा गुन्हेगारांना थारा देता कामा नये ही माझी भूमिका आहे. पोलिसांप्रती काय म्हणाल? पोलिसांचा वचक नाही आहे का? नांदेड शहरात 5 खून होतात. आपण बघितलं की सरकारी दवाखान्यामध्ये खून झाला तेव्हा स्वतः तिथं पोलीसवाले हजर होते, त्यांच्या समोर मारतायत तिथं गुन्हेगार आणि पोलीस हातावर हात धरून बसले. तर पोलिसिंग काय कामाची अशी? तुमच्याजवळ कमरेला शस्त्र आहे, तुमच्या समोर घटना घडते, पोलीस जर संरक्षण करणार नाहीत तर सामान्य माणसांनी कोणाकडनं अपेक्षा करायची? तर ज्या पोलीस तिथं उपस्थित होते आणि काहीच कारवाई केली नाही त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. हो, उद्या विधिमंडळ अंदाज समिती काय दौरा असणार आहे? आपण बघताय की नांदेड शहरामध्ये अंदाज समिती येते, अनेक वर्षानंतर अंदाज समिती येते. शासनाचे जो निधी असतो त्या माध्यमातून अनेक कामं होतात आणि या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता असते, बरेचदा अपहार झालेला असतो. आपल्याला माहिती आहे की निधी आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात, परंतु यावर्षी जिल्हा परिषदेचा जवळपास आणि वेगवेगळ्या खात्यांचा 23 कोटी रुपये निधी हा परत गेलाय. ही गंभीर बाब आहे जिल्ह्याच्या दृष्टीत. 23 कोटी रुपये निधी परत जातो, तर या निधी परत जाण्याला जबाबदार कोण? मोठे IAS अधिकारी असतात, ते हात झटकून मोकळे होतात. मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई होत नाही, खालच्या अधिकाऱ्यांचा ते बळी देतात आणि नॉमिनल काहीतरी कारवाई होती आणि मोकळे होतात. त्या अंदाज समितीने खरंच या जिल्ह्यामध्ये तपासणी जर योग्य रीतीने केली तर त्याचे गुन्हेगार कोण आहेत ते निश्चित या अंदाज समितीमध्ये सापडतात. आपण 20 कोटी रुपये निधी आला आणि तो गायब केला असा आरोप केला होता. मग आता तुम्ही या अंदाज समितीमध्ये या सगळ्या गोष्टी चिरफाड करणार?
नाही, नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये BOTवर इथं बांधकामं झालेली आहेत, म्हणजे सार्वजनिक वापराच्या जागा त्यांनी विकलेल्या आहेत. त्याचबरोबर शहराला लागून जो ग्रामीण भाग आहे, कवठ्यामध्ये 140 एकरवर आरक्षण टाकलेलं आहे. गोरगरिबांना कधीतरी त्यांच्या पिढ्यानपिढ्या आता 4 पैसे मिळायची एक संधी निर्माण झालेली होती. ती संधी त्या लोकांनी हिरावून घेतलेली, यांनी पाप केलेलं आहे, त्या लोकांचा त्यांनी तळतळाट घेतलेला आहे. आणि शहरामध्ये शेकडो कोटी रुपये BOTवर करतायत. नदीसाठी जो काही पैसा आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण ड्रेनेजचं पाणी मिसळतंय. पैसे आल्यानंतर जबाबदारी आहे केवळ ठेकेदारांची बिलं काढणे आणि कागदावर कामं करणे, यासाठी हे पैसे येत नाहीत. किमान 15 वर्ष काम केल्यानंतर कुठल्याही प्रकारे ते काम खराब झालं नाही पाहिजे, ही त्या ठेकेदाराची आणि संबंधित अधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे. परंतु तसं होत नाही. कागदावर काम करतात आणि दुसऱ्या दिवशी पाणी नदीत जात असेल, त्याची जबाबदारी निश्चित कोणावर तरी करणं गरजेचं आहे. आणि निश्चित ही अंदाज समिती ही जबाबदारी निश्चित करेल आणि त्यांच्यावर कारवाई करेल. असा एक तुम्ही आरोप केला होता. हो. तर वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले की तुमच्यावर गुन्हा दाखल व्हावा, तुम्ही 2 समाजामध्ये थेट नेमले. नाही, मी स्पष्ट केलेलं आहे. मी काय कुठल्याही जाती किंवा समाजाच्या विरोधामध्ये बोलणारा माणूस नाही, किंवा मी जातपात मानणारा माणूस नाही. मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते आहेत, माझे मुस्लिम समाजामध्ये संबंध आहेत. परंतु पूर्ण समाजच हे काम करतोय असं थोडी म्हटले, की काही तरुणांचे ही टोळके जाणीवपूर्वक हे काम करत आहे आणि याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ठराविक पूर्ण कुठलीच जात एक वाईट नसते किंवा कुठला समाज वाईट नसतो, पण त्याच्यातले काही घटक वाईट असतात आणि त्यांच्या संदर्भामध्ये जे काय माझ्याकडे पुरावे होते पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं. तर आपण अधिवेशनात तो मुद्दा उपस्थित केला होता. नक्कीच अधिवेशनामध्ये उत्तर दिलं असेल पोलिसांनी. तर किती डेटा दिलाय, काय आकडा आहे? अजूनपर्यंत कच्चा डेटा माझ्याकडे आहे. मागच्या 5-6 वर्षात जवळपास 600 मुली त्या गायब झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये प्रेम प्रकरणात पळून गेलेल्या असतील किंवा अपहरण झालं असेल किंवा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये नाहीसे झाले आहेत. आपण पोलीस अधीक्षकांना नांदेडचे विचारून बघा की मागच्या 5-6 वर्षामध्ये कितीचा आकडा आहे, म्हणजे ते निश्चित आकडा देतील आपल्याला.